राज्यभरातल्या नर्सेस त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी आलेले आहेत। काय त्यांची प्रमुख मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही नर्सेस आहेत। मॅडम, काय तुमची प्रमुख, पहिलं तुमचं नाव सांगा, काय तुमची प्रमुख मागणी आहे त्याविषयी, तुम्ही आझाद मैदानात आंदोलनासाठी का आलात ते सांगा। माझं नाव वैशाली तेलसे आहे। मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे अधिपरिचारिका या पदावर कार्यरत आहे आणि नागपूरवरून आम्हाला या शासनाने इथे आणण्यास भाग पाडलेलं आहे। आमचं जे लायसन्स असतं, जे नर्सिंगला सर्टिफिकेट मिळतं, एक ते आम्हाला 5-5 वर्षांनी रिन्युअल करायचं असते आणि त्या रिन्युअलसाठी यापूर्वी आम्हाला पॉईंट्सची गरज नव्हती, पण 2022 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी ते 30 पॉईंट ठेवले होते। 30 पॉईंट केल्यानंतर आम्हाला रिन्युअल दिलं आणि आता परत 5 वर्षांनी त्यांनी अशी अट टाकली की ते 150 पॉईंट केल्याशिवाय आम्हाला रिन्युअल देणार नाही आणि आमचं जर रिन्युअल झालं नाही तर आम्ही शासन सेवेत कार्यरत राहू शकत नाही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या मानकांप्रमाणे। तर आम्हाला ते 150 पॉईंट्सची अट रद्द करण्यात यावी आणि जे कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन आहे ते फ्री ऑफ कॉस्ट देण्यात यावं आणि ती रिन्युअलसाठी त्याची कुठली पॉईंटची अट नसावी अशी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठीच आम्ही इथेपर्यंत आलेलो आहोत। सीएनईचे जे तुम्ही पॉइंट्स बोलतात, हे नेमकं काय पॉइंट्स आहेत ते जरा सोप्या भाषेमध्ये आमच्या प्रेक्षकांना। आपल्याला प्रत्येक हे नर्सिंग प्रोफेशन मध्ये किंवा अदर पण मेडिकल प्रोफेशन मध्ये, जसं डॉक्टरांचं प्रोफेशन झालं, त्यांना पण असं असतं की तुम्हाला किती नॉलेज अपग्रेड करायचं असतं। तर नॉलेज अपग्रेड करण्यासाठी एक ते सेशन ठेवतात, एक दिवसभराचं सेशन असतं आणि त्या सेशन अटेंड केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेट आणि तुम्हाला काही पॉईंट्स मिळतात त्याचे। तर ते पूर्वी जे होतं सेशन करायचो आम्ही, पण त्याच्यात काही पॉईंटची अट नव्हती, पण त्यांनी 2022 नंतर आता हे कंपल्शन केलेलं आहे की तुम्हाला ते सेशन कंपल्सरीली अटेंड करायचे आहे आणि पूर्वी त्याचे 5 पॉईंट द्यायचे एक सेशन अटेंड केल्यानंतर। तर आमचा दिवसभराचा वेळ जायचा त्याच्यासाठी आणि ही जी सेशन जे म्हणजे आपण सीएनईचा जो प्रोग्राम आहे हा एका शहरात राबवल्या जाते। तर जी खेड्यागावात कर्मचारी आहेत आमचे एएनएम, जशी ऑक्सिलरी नर्स मिडवायफरी जी काम करतात तिथे, तर त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यास प्रॉब्लेम होतो, येण्या जाण्यात वेळ जातो आणि तशी त्यांची ड्युटी 24/7 असते। अशा वेळात आम्ही ही ड्युटी करून परत ही सीएनई अरेंज करणं हे आम्हाला कठीण जातं आणि एक महिला म्हणून आम्हाला हे आमच्यावर बळजबरीने पाडलेली अट आहे। तर त्यामुळे आम्हाला या जाचातून मुक्त करावे यासाठी आमचं ही आजची धरणे आंदोलन आहे। दिवसभर झालं आंदोलन करताय, कोण भेटायला आलं सरकारचा प्रतिनिधी वगैरे काय? नाही सर, अजूनपर्यंत कोणी भेटायला आलेलं नाहीये। आम्ही आंदोलनामार्फत भेटण्यासाठी तिथं आलेलो आहोत की आमच्या या ज्या मागण्या आहेत, महाराष्ट्रातील टोटल नोंदणी परिचारिका ह्या 3.5 लाख आहेत, त्यांचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आज आम्ही इथं धरणे आंदोलन केलेलं आहे। अजूनपर्यंत सध्या तरी कोणी शासनाचा प्रतिनिधी आमच्यासोबत चर्चेला कोणी आलेलं नाहीये। काही अजून या ठिकाणी नर्सेस आहेत। मॅडम, काय आझाद मैदानात आंदोलन करत आहे, काय एकूणच मागणी आहे त्याविषयी नाव सांगा। नमस्कार सर, आम्ही इथे सर्व सीपीडी आणि सीएनई यासाठी जमलेलो आहोत। याचं कारण आहे की जिथे आपण काम करतो तिथे एज्युकेशन देणं फार महत्त्वाचं असतं। गावामध्ये म्हणजे इतर ठिकाणी जे राहतात त्यांचं आर्थिक शोषण पण होतं आणि येण्या जाणं त्यांना परवडत नाही। यासाठी सीएनई सीपीडी जिथे वर्क स्टेशन आहे आणि जिथे सुशिक्षित म्हणजे शिकलेले लोक त्यांनी घेऊ शकतात अशी आमची इच्छा आहे। धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। ह्या होत्या ज्या काही राज्यभरातल्या नर्सेस मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी आलेल्या आहेत। त्यांची मागणी सरकार पूर्ण करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मी गुणवंत न्यूज मुंबई।